मित्रांनो नमस्कार. ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण खंडाळा या गावी आलेलो आहे. चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी या ठिकाणी जी मिरची लागवड केलेली आहे त्या संदर्भात आपल्याला मिरचीचं उत्पादन कसं येतं किंवा मिरचीचं जी निगा कशी राखता येते त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. तर नमस्कार. चव्हाण साहेब आपला परिचय द्या एकदा. तालुका शिल्लोड. तर आपण मिरचीची शेती किती वर्षापासून करतात? 6-7 वर्षापासून लगातार मिरची शेती करत आहात. आता मागील 2 वर्षापासून ब्लॅक थ्रिपचा जास्त प्रकोप झाला मिरचीवर. त्यावेळेस सुद्धा तुमच्याकडे मिरची होती. त्याचं नियोजन झालं तुमच्याकडून व्यवस्थित? झालं, पण कंट्रोलमध्ये राहतो. कंट्रोलमध्ये केलं. तर सुरुवातीपासून तुम्ही चांगलं मॅनेजमेंट दिसतंय. या ठिकाणी जशी मिरची बघू शकतो शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे 1.5 एकरची मिरची लागवड आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, चव्हाण साहेबांनी इतकी चांगलं मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमचं जी मिरची आता यावर्षी जी लागवड केलेली आहे त्यातून तुम्हाला आतापर्यंत किती उत्पादन आलं? 1.5 एकरामध्ये. 1.5 एकरामधून सगळे पूर्ण जर 1.5 एकरातून म्हटली तरी 4-4.5 लाख. 4 लाखाच्या वर उत्पादन झालं. तर चांगले अभिनंदन तुमचं चव्हाण साहेब. इतकी चांगली तुम्ही मिरची आणली. खरंच बघतोय मी याची बरीचशी मिरची बघितली मी मागे, पण अशी मिरची नाही आहे कोणाची. इतके चांगले तोडे निघू लागले तुमचे, भरभरून निघू लागले. याचं काय राज आहे, तुम्ही कसं मॅनेजमेंट करता ते आमच्या शेतकऱ्यांना सांगा थोडं. याचं काय, औषधी वेळेवर फवारणी, तणनाशक मारणे नाही, खाली तणनाशक वापरायचं नाही अजिबात. निंदणी करतो आपण. निंदणी करतात तुम्ही पहिल्यापासून. आणि वेळेवर फवारणी वेळेवर 5व्या-6व्या दिवशी, 5व्या किंवा 6व्या दिवशी तर फवारणी घेतात. म्हणजे जे थ्रिप्सचा अटॅक असेल तेव्हा तुम्ही चांगल्यापैकी कंट्रोल करतात. येऊ का नाही येऊ, घ्यायची म्हणजे घ्यायची. बरं. आणखी कुठले औषध वापरतात याच्यात? हे काय आता कंपनी बदलून चालू राहतं. गायत्री परफेक्ट वापरतो मी, म्हणजे फुल लागल्यापासूनच सुरुवात करतो. अच्छा, फुल लागल्यापासून तुम्ही गायत्री पहिल्या वेळेस किती वापरता? पहिल्या वेळेस 10 ml, मग नंतर एक फवारणी सोडून 15 ml, पुन्हा दुसऱ्या फवारणीला. बरं. पुन्हा असं 5 येणं वाढत चालतं. म्हणजे तुम्ही 15 30 पर्यंत आलेलो आहे. 30 पर्यंत आलेले. जशी मिरची साईज वाढेल तसं ते प्रमाण वाढतं. आता यावेळेस तुम्ही काय ड्रीप मधून घेणार? आता यावेळेस हे तोडा झाल्यानंतर खालून ड्रीप सोडून घेऊ. 1 लिटर. म्हणजे अशा पद्धतीने हे मिरचीचं नियोजन करतात आणि भरघोस असं उत्पादन घेतात हे. आणि फवारण्या पण वेळेवर घेतात. कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, त्याच पद्धतीनं जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे त्याचाही वापर ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे तुम्हाला इतकी चांगली मिरची या ठिकाणी दिसते शेतकरी मित्रांनो. या ठिकाणी आपण जर मिरची बघितली तर इतकी चांगली मिरची साईज आलेली आहे. हे बघा, इतकी चांगली मिरची साईज आलेली आहे. झुपक्यामध्ये मिरची लागलेली आहे आणि बिलकुल अजिबात अशी आखूड नाही आहे. साईज पूर्ण फुल साईजमध्ये मिरची आहे. आज आपली जी मिरची गेलेली मार्केटला किती गेले आज? आता नाही गेली अजून सध्या, पण आता सोडलेली ती गेली. ती 7.5 क्विंटल गेली. आता ज्वेलरी आणि पिकोटोर आणि बळीराम तिने गेल्या. आणि आता बळीराम अशा आतापर्यंत किती गेले त्या? 7.5. आजचा तोडा आहे. आजचा तोडा 7.5 क्विंटल गेलेला आहे. म्हणजे रोजच तोडा तुमचा निघतो. आता इकडचा मोठा प्लॉट आहे तुमचा, तर इथं मी तुमचा बराचसा चांगला प्लॉट म्हणजे तोडा निघेल तुमचा. विशेष म्हणजे फार सुंदर अशी मिरची आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, इतकं चांगलं आहे यांनी या ठिकाणी जे उत्पादन घेतलेलं आहे मिरचीचं. तर जसं शेतकरी मित्रांनो, तो आपण वरचा प्लॉट बघितला तो होता शार्पोन मिरचीचा. आणि त्याच्यानंतर आता आपण जे बघत आहोत ही पिकॉटर आहे. याची साईज आहेत अशी, ती अतिशय सुंदर अशी मिरची आलेली आहे. कितकी चांगली ट्रीटमेंट घेतात चव्हाण साहेब यांच्या शेतामध्ये. जसं आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो, 1 नंबर पिकॉटर मिरची आणलेली यांनी. हिला काय भाव भेटतो? हिला 30, 35, 40, 35-40 रुपयापर्यंत याला भाव भेटतो शेतकरी मित्रांनो ठोकमध्ये. ही पिकॉटर मिरचीची जात आहे जसं आपण बघू शकतो या ठिकाणी. अशा पद्धतीने नियोजन केलं तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.